धुळे तालुक्यातील गोताणे येथील रहिवासी सुखदेव रतन मासुळे यांच्या घरात चोरी झाल्याचं आज पहाटे उघड झालं। 50,000 रुपये रोकडसह अन्नधान्य, साड्या आदी वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत। या संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। चोरट्यांनी शहराकडून आता ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला आहे। त्यामुळे ग्रामीण भागात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे। धुळे तालुक्यातील गोताणे गावात देखील आतापर्यंत 3 ते 4 घरफोड्या झाल्या आहेत। त्याचाच भाग म्हणून दिनांक 26 मे 2026 रोजी सकाळी चोरी झाल्याचं समोर आलंय। गावातील ग्रामपंचायत परिसरात असलेले सुखदेव रतन मासुळे यांच्या घरात ही चोरी झाली। उकाड्याचे दिवस असल्याने सुखदेव मासुळे यांच्या सहकुटुंबातील सदस्य हे घराबाहेर अंगणात खाटा टाकून झोपत असतात। याची संधी साधत चोरट्यांनी मध्यरात्री घरात प्रवेश करून घरात ठेवलेले 50,000 रुपयांची रोकड यांसह अन्नधान्य, कपडे, साड्या आदी वस्तू देखील चोरट्यांनी लंपास केल्या आहेत। विशेष बाब म्हणजे चोरट्यांनी पिण्याच्या पाण्यात गुंगीयुक्त औषध टाकले असल्याचे घरातील कुटुंबियांतर्फे सांगण्यात आले। सकाळी ही घटना लक्षात येताच कुटुंबियांना एकच धक्का बसून त्यांनी धुळे तालुका पोलीस ठाणे येथे या संदर्भाची माहिती दिली। विशेष बाब म्हणजे गोताणे गावात वीज पुरवठा खंडित होणे ही नित्याचीच बाब झाली आहे। दिवसा काय रात्री देखील वीज पुरवठा खंडित होत असतो। या संदर्भाच्या तक्रारी कित्येकदा संबंधित वीज पुरवठा विभागाकडे केल्या गेल्या आहेत, मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून आजपावेतो कुठलीच ठोस उपाययोजना केली गेली नाही। वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या कारणामुळे संधीसाधू चोरटे बिनधास्त चोरी करण्यात सक्सेस होत असतात। आतापर्यंत गोताणे गावात 6 ते 7 वेळा चोरी झाल्याचं समोर आलं आहे। विशेष बाब म्हणजे या संदर्भात देखील कुठलाच उलगडा झाल्याचं गोताणे ग्रामस्थांना कळलेलं नाही। सध्या या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा संधीसाधू चोरट्यांचा बंदोबस्त करून सदर घर मालकांची रक्कम मिळवून द्यावी अशी मागणी केली जात आहे। त्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या संदर्भात संबंधित विभागासह अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अन्यथा पुढील घटनांना संबंधित विभाग जबाबदार राहील असा इशारा गोताणे ग्रामस्थांतर्फे दिला जातोय।